पिता पुत्र पवित्रात्मा यांच्या नावे आमेन. ख्रिस्ताच्या आई प्रियजन हो, आज आपण मत्ती शुभवर्तनातून थोडे भाग घेऊन चिंतन करीतो. अध्याय 16 वचन 13 पासून तिथे येशू कोण आहे पेत्र कबूल करता. केसरिया फिलिप्पीकडे येशू आले शिष्यांबरोबर. तेव्हा येशू शिष्यात विचारित आहे, मनुष्याचे पुत्र कोण म्हणून लोक म्हणतात. तेव्हा शिष्याला उत्तर दिले, बॅप्तिस्मा करणारे योहान, एलिया, यर्मिया, संदेशातील एक. तेव्हा येशू शिष्यास पुन्हा विचारित आहे, मी कोण म्हणून तुम्ही म्हणतात. तेव्हा पेत्र म्हणत आहे, तुम्ही जीवन देवाचा पुत्र ख्रिस्त. आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र. हे ऐकून येशू म्हणत आहे, योनाचा पुत्र शिमयोन, तुम्ही भाग्यवान. शिमोन भार्योना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त याने नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलं आहे. एक अभिनंदन आहे. येशू कोण आहे असे कबूल करत असताना पेत्राला काय मिळाले? एक अभिनंदन मिळालं. अभिनंदनाबरोबर येशू त्याला अधिकार दिले. आता आपण वाचतो, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडली रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या दाराचे काहीच चालणार नाही. अधिकार प्रदान करिता कार्य येशू करीत आहे, या किंवा स्वीकारित आहे. पेत्र अधिकार स्वीकारित आहे येशूकडून. आणि तिथे पुन्हा पण येशू म्हणत आहे, मी तुला स्वर्गाच्या राज्याचे किल्ला देईन आणि तू पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. पहा, येशूने अधिकार दिले पेत्राला. आजही तसेच आहे. आपण येशू कोण आहे असे कबूल करत असताना, साक्षी देत असताना स्वर्गाचे अधिकार आपल्याकडे पण येत आहे. आपण धीर होत आहे. आपल्यासमोर उत्तर नाही, काही प्रश्न असणार नाही. आपला जीवनी प्रश्न आहे, बरेच समस्या संकट आहे. अशा जगात आपण जगतो. म्हणजे आपण येशूचे नाव कबूल करून, स्वर्गाचा अधिकार स्वीकारून या प्रश्नाला परिहार तयार केले पाहिजे, उत्तर तयार केले पाहिजे आणि जिंकले पाहिजे, सामर्थ्यवान व्हायला पाहिजे. अशा एक कालखंड आला आहे. आपण धोर व्हायचे, येशूचे नाव कबूल करून स्वर्गाचा अधिकार स्वीकारायचे कालखंड आला आहे. हे आपण स्मरण करावे. माझा जीवनी प्रश्न आहे, माझा जीवन संकट आहे, आजारपणा, खर्चपणा, यावर जिंकायला स्वर्गीय अधिकार पाहिजे. येशू कोण आहे कबूल करणाऱ्यास स्वर्गीय अधिकार येत आहे. म्हणून आपण येशूच्या नाव कबूल करूया. येशू कोण आहे स्वतः कुटुंबामध्ये आणि समूहामध्ये जाहीर करूया. आपण स्वर्गाच्या अधिकाराच्या सहभागी होऊ दे आणि आपल्या समोरचा सर्व प्रश्न सॉल्व करणारा, उत्तर करणारा होऊ दे. माझ्या प्रियानो, आणि आपण कबूल केले नाही तर काय होईल? आपण दुर्बल होणार आहे. पहा, पेत्र कबूल केलं नाही. पेत्राला की संधी आली. येशूला धरून येत असताना राजवाड्यात जाऊन थोडे वेळ खर्च करायला संधी मिळाली. तेव्हा तो बोलले नाही येशू कोण आहे. तेव्हा तो नाकारले, शाप दिले आणि त्याने 3दा खाली पडले. पहा, आपण येशू कोण आहे कबूल केलं नाही तर आपण हरणारे. आणि नंतर लिहिलेलं आहे, पेत्राने रडले. माझ्या प्रियजन हो, आपण येशूला कबूल केले नाही तर, येशू कोण आहे आपल्या जीवनात कबूल केले नाही तर आपण पाबांध पडणारे, हरणारे, आपल्या जीवनी प्रश्न संकट वाढणारे. म्हणून प्रश्नाचे उत्तर येशू आपण कबूल करायचं.
आपण हरणार नाही, निराशेत पडणार नाही. आपल्या जीवनात अधिकार येणारे, आपल्या समोरचा सर्व प्रश्न आपण सॉल्व्ह करणारे. आपण येशू कोण आहे कबूल केले तर, एक वेळा नाही 100 वेळा, आणि किती वेळा आपण वारंवार कबूल करो येशू कोण आहे. 100 वेळा कम से कम रोज कबूल करो, माझे येशू कोण आहे. स्वतः माझ्या कुटुंबात, माझ्या समूहामध्ये येशूच्या आनंद शक्ती, आनंद करुणा, आनंद कृपा आपण कबूल करावी. 2 शब्द कुठेही बोलायला संधी मिळाले तर येशू कोण आहे बोलणे. ज्ञानी लोके, प्रेमी लोके, आपलं प्रेम वाढणारे. येशू कोण आहे कुठेही संधी मिळाले तर आपण बोलले तर आपले प्रेम वाढणार आहे, शक्ती वाढणार आहे, करुणा वाढणार आहे. आणि येशूवर फार प्रेम करणारे लोक काय करतो, संधी निर्माण करतो, येशूविषयी बोलायला संधी तयार करतो. अशा व्यक्ती येशूवर फार प्रेम करतो आणि त्यांना येशू अधिकार देतो. संधी आपण तयार केले पाहिजे. शायद स्वतः संधी येणार नाही, अशी वेळ आपण एक संधी बनवायला पाहिजे आणि येशूच्या अधिकारात सहभागी होवो, सर्व प्रश्नाला उत्तर देऊ आणि जिंकून आपण पुढे जावो. अशी कृपा येशू आपणाला देऊ दे. यासाठी आपण तयार करू, यासाठी येशूच्या पवित्र नाम कबूल करू, जाहीर करू. माझ्या तारणासाठी, माझ्या कुटुंबाच्या तारणासाठी आणि जगाच्या तारणासाठी. यासाठी मला ऐकणारे आज तुम्हा सगळ्यांना देव कृपा देवो. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन.